हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किट्टूज ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? मजेत? मी पण मस्त. तर आता वाजत आहे सकाळचे 8:30. तर आता मी किट्टूला स्कूलमध्ये सोडून द्यायला गेलो. तर म्हटलं आज किट्टूला सुट्टी लागत आहे दिवाळीची. तर म्हटलं एवढं लांब चालला, म्हटलं मग नंतर 8 दिवस तुला सुट्टी राहणार. म्हटलं तर चल, म्हटलं मी पण येते तुला सोडून द्यायसाठी. तर मी पण गेली होती त्याला सोडून द्यायला. तर येतात त्याचं म्हटलं पवनला तर नाश्ता करून घेऊ. तर आम्ही गेलो, पवन गेलाय तिथे नाश्ता आणायला. तर म्हटलं मी बटाटा वडा खाणार म्हणून तो ते घ्यायला गेलाय. आणि म्हटलं चला, म्हटलं ब्लॉग पण स्टार्ट करून घेते. तर चला. आणि किट्टू गेलाय आणि तो पण मध्ये मम्मी दिवाळी लागत आहे का वगैरे वगैरे. दिवाळीची पण शॉपिंग वगैरे व्हायचीच आहे. तर चला आता कोण काय तिथं बघते. तर चला कंटिन्यू राहा. आणि खूप छान वेदर आहे. सकाळचं थोडंसं ऊन पडली आहे हलकी आणि थोडंसं थंड पण आहे वातावरण. आणि आता थोडंसं छान वाटायला लागलं. थोडंसं थंडी पण पडली आणि थोडंसं ऊन पण आहे. आणि मला मॉर्निंगला फिरायला खूप आवडते. निघूशी वाटते थोडंसं असं घराच्या बाहेर वगैरे. तर की तुझ्या स्कूलला जाते मी, तर घरात वॉक घरी राहिले की मला वॉक करायला जाणार नाही होत नाही काही नाही. मी जाणार म्हटलं तर मध्ये मागे स्टार्ट करते म्हटलं. मग मला ब्लॉग्स अपलोड करायचं राहते, व्हिडिओ एडिटिंग करायचं राहते, त्यातच वेळ चालत जातो. मग ते काही होतच नाही. आणि ऊन पण भरपूर, ती गरम पण भरपूर होत होतं. तर मग त्या कारणाने मी गेली पण नाही वॉक करायला. तर मग कधी कधी माझ्या मूड असते तर चल किट्टूला सोडून द्यायला येते म्हणून वगैरे असं म्हणते पवनला. थोडं किट्टूची स्कूल आहे, अर्धा तास वगैरे लागतं त्याच्या स्कूलला जायला. तर म्हटलं माझं पण तेवढं म्हणजे एवढं लांब आहे तर फिरणं होते माझं पण, म्हणून म्हटलं की चल मला सोडून देत जा, म्हणजे मी येत जाईल म्हणून वगैरे. तर म्हटलं की चला. तर म्हटलं मला पण आवडते म्हटलं फिरायला. तर मग मी पण येईन म्हटलं. तर कधी कधी सोडून द्यायला तर मग मी पण जाते कधी कधी. तर मी म्हटलं चल आज तर किट्टूला उद्या सुट्टीच लागणार आहे म्हटलं. त्या रोडावर जाणं होते की नाही होत म्हटलं. तर म्हटलं चल, म्हटलं आज मी येते म्हटलं. तर म्हणे पवन म्हणे ठीक आहे म्हणे चल म्हणे. तर आता मला पवन घरी सोडून देणार, मग तो कारखान्यात जाणार. तर चला. आणि मग घरचे कामं वगैरे आपटोचे आहे मला अजून करायचेच आहे. तर किट्टूला सोडून रेडी केला आणि तसं मी कपडे घातले आणि चल म्हटलं त्याला की सोडून द्यायला जाऊ म्हटलं, उशीर होत होता. आणि घरचं केलं, घरी गेल्यानंतर कामं पण करायचे आहे भरपूर सारं. आणि फक्त मी शेव चकली आणि चिवडा बनवलेला आहे. तर आज बघू काय करतो, शंकरपाळे वगैरे बनवणार मी. तर चला. रश आहे तिकडे. तर पवनी त्या बटाटा वडा आणलाय. आणि तुझी काय घेतला? पोहा घेतलाय मस्त आणि छान आहे टेस्टला. तर चला आम्ही तर खाऊन घेतो. तर आत्ताच थोडा वेळ झाला घरी आलो आणि थोडंसं चहा केलंय. थोडंसं माझ्यासाठी मी चहा बनवलाय. नाश्ता केल्यावर थोडंसं कसं तरी तिखट लागलं तर मी चहा बनवत आहे. आणि पवन आला घरी. आता ते कर्टन्स लावून देणार आहे तो. त्या दिवशी लावून नाही दिले त्यांनी, लावून देतो तो. तर वेळ झाला म्हणून कर्टन्स लावले. नाही तर काय करते, प्रेस करते कर्टन्स. ते आणलंच नाही पवन, त्यातच लावते का? हा. तर तो कर्टन्स लावत आहे. तर त्याला मला मदत करावं लागेल. तर त्याला थोडंसं चहा घेते, आवड पिऊन घेते. आणि नंतर करते, मला ब्लॉग पण अपलोड करायचे होतं, आता एडिटिंग करायचं होतं. तर म्हटलं थोडा चहा घेतला मी बसल्या म्हटलं थोडंसं. आणि आता वाजत आहे 9:30, घरीपर्यंत 9:30 होऊन गेले. आणि थोडंसं बाहेरचं मी झाडून वगैरे घेतलं, एखादी चहा मांडून. तर चला कर्टन्स वगैरे लावते आणि नंतर बोलते. या साईडला कर्टन्स लागत आहे. छान लागले आता कर्टन्स. तर या साईडला कर्टन झालेले लागले. मी आता हे लावून टाकलं. आधी पूर्ण पॅक केलं अंदाज आला होता. तर आता इथे कर्टन झालेले लागले. तर आता ह्या साईडला झाले कर्टन्स लावणं. आणि बाहेरचा आपला व्ह्यू असा आहे बेडरूमचा. मला आवडते असं करून, ग्रीन आहे असं आणि छान वाटते. आणि आपल्या बेडरूमकडून असा व्ह्यू येतो छान. तर चला आता बाकी कामं करून घेते पटापट. ब्लॉग अपलोड करायचा म्हटलं, एडिटिंग करायचं राहूनच चाललं माझंवालं. एक कामं संपतच नाही माझे. नाही लागत आहे ते हो, तू कूलर घेऊन. तर सकाळनंतर मी आता ब्लॉग स्टार्ट करत आणि आता वाजत आहे 1:30 वाजलेले आहे. आणि किट्टू आलाय स्कूलमधून. तर थोडंसं सामान घ्यायचं होतं, पेंटिंग वगैरे, पेंट्स वगैरे घ्यायचे होते. तर पवन म्हणे की तू खालीच ये म्हणे. तर मी तशी झाली. पवन लॉक लावला का घराला व्यवस्थित? हां
आता आम्ही चाललो, 2 व्हीलरनी चाललो. ट्रॅफिक असते म्हणून तो किट्टू गाडीला किक मारत, दाखवतो तुम्हाला. अरे ती आपली ऍक्टिव्हा नाहीये, बघ इथे किट्टू किक मारत आहे. चला जायचं. आणि किट्टूसाठी मी गॉगल आणि किट्टून ड्रेस वगैरे चेंज नाही केलेला आहे. तर त्याला म्हटलं आता तसंच पाहुणे की खाली आहे म्हणे, तर मी तशी चाली खाली रेडी होऊन. तर चला थोडंफार शॉपिंग करायचं, ती घेऊन होतं. पेंट वगैरे घ्यायचं आहे, कलर पेंट्स वगैरे थोडं लावायचं म्हणून. तर आणि इथे भरपूर ट्रॅफिक असते मार्केटमध्ये, तर मग कार पार्क करायला जागा नाही मिळत. तर आता आम्ही 2 व्हीलरनी चाललो. किट्टू सगळ्यांना हॅलो मॅन. हो दिन दिन दिवाळी. चल का इथे एका शॉपमध्ये विचारलं होतं, तो होता नाही. छान दिवेची शॉप वगैरे लागली. तरी रश आहे इकडे आतमध्ये, तर भरपूर रश आहे. तर दुपारनंतर मी आता ब्लॉग स्टार्ट करत आहे आणि आता वाजत आहे सायंकाळचे 7 वाजलेले आहे. झालं काय, आम्ही गेलो होतो शॉपिंग करायला आणि रश भरपूर होती आणि ऊन पण होतं. तर आणि आम्ही थोडे पेंट्स, इथला आम्ही पेंट वॉल आहे तो थोडं चेंज करू म्हटलं. दुसरा कलर कुठला तरी सिल्वर कलर वगैरे असतात तो वगैरे काही मारायचा विचार केला. बघितलं तर मला आवडलं, तर म्हटलं चल थोडंफार चेंज करू म्हटलं वॉल. तर कलर्स वगैरे आणलेले आहे. तर मग नंतर आल्यानंतर खूप वाजले होते, 3:30-4 वाजून गेले. तर मग किट्टूला पण, आणि त्याने फटाके वगैरे घेतले होते, तर तो मला माझा मागे लागला खाली चल म्हणून. मी फोन पण नव्हता, त्याला चार्जिंगला लावला तर फोन. तर आम्ही खाली गेलो, फटाके वगैरे फोडले. तर मग नंतर वरती आलं, मग त्याला मग फ्रेश व्हायला वगैरे, मग त्याला फ्रेश वगैरे करवलं आणि मग त्याला झोपायला नेलं. तर म्हणजे तो झोपला तर मी पण झोपून गेली आणि 5:30पर्यंत मी उठली. तर मग नंतर तेच आपलं काम वगैरे. तर आता मी स्वयंपाक करत आहे. वरमाचा कुकर लावलेला आहे, चपातीसाठी भिजवलेला आहे कणिक, आणि भाजी करणार आहे मेथीचा भाजीचा. आज मी आडणच करणार. तर चला आणि बघते काय काय करते. तर हे पण आल्यानंतर मी आज बनवणार ती फराळमध्ये शंकरपाळे वगैरे, पण ते काही वेळ मिळाला. आणि ॲक्च्युली आम्ही दुपारी गेलो तर ते इतका वेळ होऊन गेला की घरीपर्यंत मग थोडासा आराम वगैरे रेस्ट केला. तर आता सायंकाळचा तर वेळ असा चालत होतो. तर आता मला उद्याच करावं लागेल. बघते जमेल तर मी बनवते. तर आता काय झालं, एकदा मी फोन बंद केला. हा चेअरवर चढला होता, तर पडता पडता वाचला किट्टू. चेअर खाली पडली आणि तो वाचला. तर म्हणून मी ते ब्लॉग काही थांबून दिलं. तर तो आता बिस्किट वगैरे खात आहे. पाणी पी बिट्टू आता. आधी पाणी प्यायचं, आधी सगळ्यात आधी पाणी प्यायचं, ठीक आहे. तो झोपून उठलं वगैरे, फ्रेश वगैरे झाला, त्याला फ्रेश केलं. तो बिस्किटचा पुडा घ्यायला गेला डायनिंगवर, तर तो चेअरवर बस चढला. तर चेअरच पडली. तो पण पडता पडता वाचला. लागलं का तुला? आहे ना? ठीक आहे. हा हा लागला का तुला? नाही ना? पण मी नाही पडलो ना, पाय खाली करत नाही पडलो. ठीक आहे. तर चला आता मी स्वयंपाक वगैरे करून घेते आधी, नंतर बोलते. आणि आता कणिकचा गोळा वगैरे भिजवून ठेवला. बिटू बाहेर नको निघशील का? गेट लावून देते मी आधी, नंतर बाहेर निघणार. मग मी नंतर टेबल आणणार, तो असू दे, मी घेऊन येते नंतर, ठीक आहे. गणबी हरवली. तिथे वरणभातचा कुकर झालेला आहे आणि चपातीचं पीठ भिजवलेलं आहे. आणि नंतर मी चपाती करून घेते आधी, आणि नंतर आज बनवणार मेथीच्या भाजीचं आड. आणि तिथे मेथीची भाजी तोडलेली आहे, तर ते पण करणार. तर चला मी आधी स्वयंपाक वगैरे करून घेते, नंतर बोलते. आणि पटापटा करून घेते ना. आता वाजून गेले 7, सायंकाळचे 7 वाजलेले आहे. माचीस बॉम्ब पण घेतला होता, ठीक आहे. जा.
तर आता वाजत आहे 8:15 वाजले ना. माझं स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे आणि किचन पण सगळं क्लीन झालं. पाणी पण भरून ठेवलं प्यायचं. तर चला आता काय करू म्हटलं, पवनला पण वेळ आहे तर विचार करते शंकरपाळे बनवायचं. तर चला बनवून घेते, थोडंसं बनवून घेते. तर चला किटू खेळत आहे. त्यांनी मस्त फटाके फोडले छान बाहेर आणि पूर्ण पसारा पावडून ठेवलं होतं. म्हणजे सगळं आता साफ केलं, इथून इथं झाडलं पूर्ण बाहेरचं. आणि आता तू बसलाय तर तसं म्हटलं मी त्यापर्यंत पवनला पण वेळ आहे तर काय करू म्हटलं. तर असं रोज उशीर होत आहे पवनला यायला. तर मग म्हटलं आता चल मी तोपर्यंत बसल्या काय करणार. तर माझं एक काम होऊन जाते, मी शंकरपाळे करून घेते मैद्याचे आणि तूप घेते. तर आता मी शंकरपाळे बनवून घेते. क्लीन झालं पण म्हटलं चला काय करणार, मला कंटाळा येतं. मग नंतर आता वेळ आहे तर बनवून घेते म्हटलं आणि मग नंतर वेळ. तर चला आधी करून घेते नंतर बोलते तुमच्याशी. तर काही नाही घेणार आहे, आपला पीठ आपला मैदा घेतलेला आहे आणि डालडा आणि साखरचं पीठ आहे, पिठी साखर आणि थोडंसं वेलची पूड टाकणार, तसं बनवणार. तर चला कंटिन्यू. तर आवाज कमी कर टीव्हीचा. तिथे मी शंकरपाड्याचं करत आहे, एक खाना केलेला आहे, आणखी करून घेते. इथे पीठ पण मळून घेतलेलं आहे शंकरपाड्याचं. तर किटू नुसता मध्ये मध्ये करत होता. पप्पा आले का जो बाहेर वगैरे जाते ना मग मला भीती वाटते. तेल खूप गरम झालं होतं तर मी ऑफ करून टाकलं. तर चला आपल्या इथं नव्हता माहिती इथे चढायचं नाही. ते चाललं की तू गाडी पुढे निघतात ती करत आहे. आता आम्ही घरून निघालो तर पेन घ्यायला. किट्टू चल ठेव फोन, चल लवकर उतरा. आणि कोणाच्या गाडीत चढत आहे, माझं लक्ष गेलं नंतर नाही तर. आणि ते पवन पेन घेत आहे. हेलो फ्लोर पेंट राहिलं होतं घ्यायचं तर किटू किटू उतर बेटा. तर आता आम्ही गेलो होतो टू व्हीलरने गेलो होतो पेंट्स घ्यायला. तर आता मम्मीकडे जायचे आहे, तर किटूच्या दादीकडे जायचंय पेंट्स भाजी आणायला. तर मम्मीसाठी मी भाजी काढून ठेवली होती फ्लावरची, तर ते घरी टिफिनच राहिला होता. तर आता आणायला गेलोय पवन. पहिले मी गेली होती आणि मी लॉक लावलं तर बाहेर ठेवला डब्बा आणि तो टिफिन अजून बाहेर आला. तर पवन आता गेलाय. ते माहिती माझ्या डोक्यातच नव्हतं राहत. माझं डोकं नाही राहत, म्हणजे डोकं तर माझं चाल म्हणजे एकदम मला कळलंच नाही की मी आता बसल्यावर लक्षात आलं की यार टिफिन तर वरती बघितलं तर मातीत बंब फोडला होता. नाही आपण याला व्हिडिओ मध्ये काढलंच नव्हतं, फोनच होता नाही आज. मम्मी उद्या रुमाची पप्पा घेऊन दे सकाळी तब टाकू येईल माझी. तू व्यवस्थित बस पहिले आधी. मी तो काशीन मम्मी, मी एक तर पुरी तू मी तो काशीन. हो ठीक आहे, तू व्यवस्थित बसशील तर मी व्हिडिओ काढेन. मम्मी हात नाही फुटत, हात नाही फुटत, हात नाही फुटत, हात जळते नाही, हात नाही जळत, हात नाही जळत माझी मम्मी. हात फुटते म्हणतो, हात जळ नाही जळत. तर चला आता किट्टूच्या दादाकडे जाते. आणि घरी बनवला आज मी डाळ, मेथीचं भाजीचा डाळ बनवले, चपाती वरण भात केलेला होता. आणि मग आता वाजत आहे हो थांब बरं किट्टू बघूच ना. नाही रात्रीचे वाजत आहे 10 आणि किट्टूच्या दादीकडे बसते अर्धा एक तास बसतो आणि मग घरी तो जेवण वगैरे करू. मग मी पेन मारीन. पेन मारशील? आता पेन नाही मारायचे बेटा, घरी जाईन पेन मारेन अजून सोपून जाईल. हो 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 पेन मारून आणली पप्पाने, भेटली का तर दिसली होती का भाजी झाड. सोपचा डब्बा सगळं माहिती आहे. अरे ते सोप ठेवत होतो आपण कधी कधी. तर आता मी टिफिन मध्ये भाजी केली आहे. तू आज माझ्या किटू टिफिन फिनिश करून आलता ना फ्लावरची भाजी. 4 इयरचे बच्चे ते फोडू शकत मम्मी. नाही फटाके फोडायचे.
ते फोड याचे बच्चे नाही फोडू शकत, 5 बच्चे फोडू शकते. यांचे हे बरोबर होते. असं असं करणार ते, असं फेकून टाकणार ते. हात आऊच करून टाकते. काय ते असं असं करतो ना आपण, असं फेकतो ना, पट आवाज येतो. फट आवाज येते. पण फुटला वगैरे भीती वाटते नाही फोडायच्या छोट्या मुलांनी. अरे हातात नाही पोलीस फुटत. काकाजी घेऊन जातात नाही तर. हातातले फुटत मम्मी, हातच फुटते ना तर आपण घ्यायचंच नाही. पण माझ्या हातात नाही फुटू शकत. मी असं जळतो मग फिरतो तब नाही फुटत माझ्या हातात. हो का, बरोबर तितकी करते. उद्या पप्पा मला 3 फटाके म्हणजे माझे नाही एवढे सारे फटाके पडले आहे घरी आणि तेच फोड. यार बाबा 3 घेऊन यायचे माझी बम. ओए काम कसे का माझी बमच्या फटाके घेऊन यायचे सगळे. माझी बमच्या तुम्हाला स्कूलमध्येच कोणते फटाके दिले फोडायला? आज माझी बम, हो माझी बम. मी तुम्ही नाही काढला माझी फुल जाय. मी तुम्ही नाही काढला कोणी? टीचरनी. मी तू करणार नाही. माझी बम फोडला मी तू नाही. माझ्या दिवनाली आणली होती म्हणे ना. असं जळलं नाही मी ना, असं जळवला. यार उद्या स्कूलात ना ती बॉबी घेऊन जायचं होतं. पडले बघ छोटी मुलं.